नमस्ते. आपण बेसिक मायक्रोबायोलॉजी या विषयावर नवीन लेक्चर सिरीज सुरू करणार आहोत. हे लेक्चर्स प्रामुख्याने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड विद्यापीठाअंतर्गत शिकवल्या जाणाऱ्या BSc प्रथम वर्षाच्या सूक्ष्मजीवशास्त्र म्हणजेच मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या अभ्यासक्रमावर आधारित आहेत. लेक्चर्स इंग्रजी व मराठी या दोन्ही भाषेमधून असणार आहेत. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाशी ओळख करून देणे, त्याच्यातील संकल्पना त्यांना सोप्या भाषेत समजून सांगणे व या विषयाप्रती गोडी निर्माण करणे हा हेतू सूक्ष्मजीवशास्त्र मराठी भाषेमधून शिकवण्यामागे आहे. चला तर मग आजच्या आपल्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोबायोलॉजी या विषयाचा परिचय पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय, मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्याला मराठीमध्ये सूक्ष्मजीव म्हणतात, त्यांची व्याख्या, त्यांचे विविध प्रकार, त्याचबरोबर मायक्रोबायोलॉजी या विषयाचा स्कोप आणि विविध शाखा पाहणार आहोत. तर मायक्रोबायोलॉजी हे जैविक विज्ञान विषयातील एक शाखा आहे जी 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये त्याला एक वेगळं शास्त्र म्हणून, वेगळं सायन्स म्हणून ओळख मिळाली. मायक्रोबायोलॉजी या शब्दाचे ओरिजिन म्हणजे हा शब्द कुठून आला, तर हा ग्रीक भाषेमधून शब्द आला. त्यातील मायक्रो या शब्दाचा अर्थ आहे स्मॉल, सूक्ष्म. बायोस म्हणजे लाईफ, जीव, आणि लॉजिया म्हणजे स्टडी ऑफ म्हणजे अभ्यास. तर मायक्रोबायोलॉजी या विषयाची जी ट्रेडिशनल डेफिनेशन आहे, जी पारंपरिक चालत आलेली जुनी व्याख्या आहे, ती म्हणजे हे सायन्स म्हणजे शास्त्राची एक शाखा आहे ज्यामध्ये की सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो, जे की उघड्या डोळ्यांनी पाहिले जाऊ शकत नाहीत. सो microbiology is a branch of science that deals with the study of microorganisms which cannot be seen with unaided eyes. उघड्या डोळ्यांनी कुठल्याही उपकरणाशिवाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे डोळ्यांना दिसत नाहीत त्यांचा अभ्यास करणे म्हणजेच मायक्रोबायोलॉजी. तर आता ही जी व्याख्या आहे ती थोडीशी जुनी झाली आणि त्यामध्ये काळानुरूप थोडा बदल करण्यात आलेला आहे. तर त्यानुसार मायक्रोबायोलॉजी हे बायोलॉजिकल सायन्स आहे, हे जैविक शास्त्र आहे ज्याच्यामध्ये की मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास केला जातो. मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे ज्यांची साईज मोस्टली मायक्रॉन्समध्ये आहे, जे की युनिसेल्युलर असतील, मल्टीसेल्युलर असतील किंवा असेल्युलर असतील. असेल्युलर म्हणजेच नॉन सेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे जे की एकाच पेशीने बनलेले आहेत, मल्टीसेल्युलर मल्टिपल सेल्सनी बनलेली आहेत, आणि असेल्युलर म्हणजे ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे पेशी नाही आहे. अशा मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास म्हणजे मायक्रोबायोलॉजी. मग कुठले असे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आहेत, तर बॅक्टेरिया, फंजाय, अल्गी किंवा व्हायरसेस. तर एकत्रित करायचं झालं तर मायक्रोबायोलॉजी इज अ बायोलॉजिकल सायन्स that deals with the study of microscopic organisms. Now those microorganisms can either be unicellular, multicellular or acellular or non-cellular. For example, bacteria, fungi, algae, viruses, etc. This is what definition of microbiology is. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये आपण काय अभ्यास करतो, तर मायक्रोबायोलॉजीमध्ये एक तर आपण बघितलं की मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास असतो. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव. तर मायक्रोबायोलॉजीमध्ये मग या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा फॉर्म, त्यांचं स्ट्रक्चर, शेप कसा आहे, त्यांचं रिप्रोडक्शन मेथड कोणती आहे, ते एकाचे दोन, दोनाचे चार असे कुठल्या प्रकारे होतात, त्याचबरोबर त्यांची फिजिओलॉजी, त्यांची मेटाबॉलिक प्रोसेसेस आणि त्यांचं वर्गीकरण, या सर्वांचा अभ्यास केला जातो. आता या अभ्यासामध्ये म्हणजे सूक्ष्मजीवांच्या अभ्यासामध्ये काय काय येतं, तर ते नेचरमध्ये कशा प्रकारे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत, त्यांचे एकमेकांसोबत मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपापसात कसे रिस्पॉन्स करतात, त्याचबरोबर ते इतर जीवांना म्हणजे मग ते ह्युमन बिंग्स असो, ॲनिमल्स असो, प्लांट्स असो, त्यांच्याशी ते कशा प्रकारे बिहेव करतात, काय त्यांच्यावर त्यांचा परिणाम होतो. त्याचबरोबर इन्व्हायरमेंट म्हणजे ज्या वातावरणात मायक्रो ऑर्गॅनिझम्स राहतात त्यामध्ये मग ते कुठल्या प्रकारची फिजिकल किंवा केमिकल चेंज करतात का, या सर्व प्रकारचा अभ्यास म्हणजे मायक्रोबायोलॉजी या विषयात होतो. त्याचबरोबर ते मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे ॲप्लिकेशन्स
म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांचा कशा प्रकारे वापर केला जाऊ शकतो या सर्वांचा अभ्यास म्हणजेच मायक्रोबायोलॉजी आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सलाच मायक्रोब्स असंही म्हणतात. मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीव काय असतात? तर हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत दॅट आर टू स्मॉल टू बी सीन विथ अन अनएडेड आईज. कुठल्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनी जर बघायचं झालं तर ते दिसत नाहीत, परंतु याला काही अपवाद आहेत. थायोमार्गारेटा नावाचा एक बॅक्टेरिया आहे जो उघड्या डोळ्यांनी दिसतो. त्याशिवाय फंजाय असतील, अल्गी असतील, आता तेही मायक्रो ऑर्गॅनिझम्सच आहेत, पण ते उघड्या डोळ्यांनी दिसतात. त्यामुळे या वाक्याला अपवाद आहेत, जसे की फंजाय, थायोमार्गारेटासारखी काही बॅक्टेरिया. आता डेफिनेशनमध्ये काय म्हटलं आहे की मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असतात, परंतु यालाही एक अपवाद आहे आणि तो अपवाद म्हणजे व्हायरसेस. व्हायरसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स नाही आहेत, ते असेल्युलर आहेत, नॉन सेल्युलर आहेत. त्यामुळे व्याख्येत काय म्हटलं आहे? विथ फ्यू एक्सेप्शन्स ऑल अदर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स दॅट आर मायक्रोस्कोपिक इन साईज अँड they are unable to be visualized by human unaided eyes. मग आता त्यांना जर आपल्याला बघायचं असेल तर कसं बघणार? त्यासाठी जो इन्स्ट्रुमेंट लागतो त्याला म्हणतात मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपमधून आपण त्यांना व्हिज्युअलाइज करू शकतो. आता मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजे कोण? सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ म्हणजे अशी व्यक्ती जो सूक्ष्मजीवांचा अभ्यास करतोय किंवा करते आहे. तर मायक्रोबायोलॉजिस्ट काय करते? तर मायक्रोबायोलॉजिस्टचं काय फंक्शन असते? मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा म्हणजे सूक्ष्मजीवांचा अभ्यास करायचा असेल तर तो काय करतो? तो सूक्ष्मजीवांना आयसोलेट करेल, त्यांना मग वेगवेगळ्या मीडियामध्ये लॅबोरेटरीमध्ये कल्चर करेल, त्यांना स्टेनिंग करेल, स्टेनिंग करून त्यांना मायक्रोस्कोपमध्ये बघेल. तर पूर्ण आपण जर मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघितले पृथ्वी तळावरचे तर फक्त 1 किंवा 2% मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत जे की कल्चरेबल आहेत. म्हणजे त्यांच्या नैसर्गिक स्रोतामधून नॅचरल जे काही त्यांचं हॅबिटॅट आहे त्यामधून जर आपण त्यांना आयसोलेट केलं आणि लॅबोरेटरीमध्ये कल्चर मीडियावर म्हणजे लॅबोरेटरीमध्ये प्रयोगशाळेमध्ये एका विशिष्ट मीडियावर ग्रो करायचा प्रयत्न केला तर ते ग्रो होत नाहीत. केवळ 1 आणि 2% मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत ज्यांना आपण कल्चर करू शकतो, जे आपण लॅबोरेटरीमध्ये ग्रो करू शकतो. तर पुढील मुद्दा आहे टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांचे प्रकार. आता जेव्हा जेव्हा सूक्ष्मजीवांच्या प्रकारांबद्दल बोललं जातं तेव्हा यामध्ये केवळ बॅक्टेरिया, फंजाय, अल्गी, प्रोटोझोआ आणि व्हायरसेस यांचाच उल्लेख केला जातो. परंतु सूक्ष्मजीवांचे या व्यतिरिक्त आर्किया म्हणजेच आर्कीबॅक्टेरिया आणि हेल्मिन्थ्स हे 2 प्रकारही आहेत. तर आता हे जे सूक्ष्मजीव आहेत वेदर दे आर मेड अप ऑफ सेल ऑर नॉट म्हणजेच ते पेशींनी बनलेले आहेत की नाही आहेत यावरून ते 2 प्रकारांमध्ये विभागले जाऊ शकतात. सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड असेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? तर असे मायक्रो ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये पेशी आहेत, सेल्स आहेत. तर कुठले आहेत? व्हायरसेस व्यतिरिक्त सर्व जे काही इथे नमूद केलेले आहेत टाइप्स ते सर्व सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. व्हायरसेस काय आहे? असेल्युलर आहेत किंवा त्यालाच काय म्हटलं जाते? नॉन सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स. त्याच्यामध्ये सेल आहे का? नाही. सेल मेम्ब्रेन, सेल वॉल्स, न्यूक्लियस असे कुठलेच ऑर्गॅनल्स त्यामध्ये नाही आहेत. व्हायरसेसमध्ये काय असतं? तर हा व्हायरसेस जे आहेत ते न्यूक्लिओप्रोटीन पार्टिकल्स आहेत. आता जे काही हे 6 प्रकार आहेत बॅक्टेरिया, आर्कीबॅक्टेरिया, अल्गी, फंजाय, हेल्मिन्थ्स आणि प्रोटोझोआ. तर हे जे 6 प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आता या सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. ते एकपेशीय आहेत की बहुपेशीय आहेत. वेदर दे आर युनिसेल्युलर ऑर मल्टीसेल्युलर. आता आपण एक एक मायक्रो ऑर्गॅनिझमचा प्रकार पाहूयात. तर प्रथम बॅक्टेरिया. बॅक्टेरिया मराठीत काय म्हणतात त्यांना? जीवाणू. तर बॅक्टेरिया काय आहेत? तर ते युनिसेल्युलर आहेत, एकपेशीय आहेत, ते प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आता प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट तुम्हाला माहिती असेल. प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम्स ज्यांच्यामध्ये की वेल डिफाईन्ड न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे. त्यांच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसतो. तर युकॅरियोटमध्ये त्यांचं नावच सांगते, यू मीन्स ट्रू, न्यूक्लियस.
युकॅरिओटमध्ये, कॅरिओन म्हणजे न्यूक्लियस, तर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्समध्ये ट्रू न्यूक्लियस असतो आणि न्यूक्लिअर मेम्ब्रेन असते, तर प्रोकॅरियोट्समध्ये नसते. तर या प्रकारांमधील बॅक्टेरिया आणि आर्किबॅक्टेरिया हे प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. तर बॅक्टेरियाबद्दल आपण बोलत होतो. तर बॅक्टेरिया काय असतो, युनिसेल्युलर आहेत, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत, कारण त्यांच्यामध्ये की ट्रू न्यूक्लियस नाही आहे. त्याचबरोबर आता हे बॅक्टेरिया वेगवेगळ्या शेपमध्ये आढळतात. कोकाय असतील म्हणजे जे की सर्क्युलर फॉर्ममध्ये असतात, बॅसिलस जे की रॉड शेप्ड असतात, काही कॉमा शेप बॅक्टेरिया असतात ज्यांना की विब्रिओ म्हणतात, तर काही स्पायरल असतात ज्यांना की स्पिरिला म्हणतात. तर हे बॅक्टेरियाचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. आणि बॅक्टेरियामध्ये सेल वॉल जे असते इट इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. उदाहरण बघायचं झालं तर इश्चरेशिया कोलाय जे की आपल्या ह्युमन्सच्या कोलॉनमध्ये आढळते, किंवा मातीमध्ये जो की प्रिडॉमिनंट ग्रुप ऑफ बॅक्टेरिया आहे म्हणजेच बॅसिलस स्पेसिस. हे झालं बॅक्टेरियाबद्दल. आता बॅक्टेरियाचं अनेकवचन झालं बॅक्टेरिया. एकवचन काय आहे तर बॅक्टेरियम. पुढील प्रकार आर्किबॅक्टेरिया किंवा आर्किया. आर्किबॅक्टेरियम. आर्किबॅक्टेरिया काय आहेत तर ते सुद्धा युनिसेल्युलर आहेत, प्रोकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, आणि ते जे आहे ते एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंटमध्ये आढळतात. आता एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट म्हणजे काय, आर्किबॅक्टेरिया कुठे आढळतात तर एकतर त्यांना जिथे जास्त प्रमाणात साल्ट आहे पाण्यामध्ये असेल तिथे ते आढळतात, किंवा जिथे खूप टेम्परेचर जास्त आहे, हायड्रोथर्मल वेंट असतील म्हणजे गरम पाण्याचे झरे असतील, किंवा जिथे खूप टेम्परेचर कमी आहे अंटार्क्टिकासारख्या प्रदेशात असतील तिथे त्यांना सायक्रोफाइल्स म्हणतात, तिथे ते आढळतात. तर आर्किबॅक्टेरिया दे आर डिस्कवर्ड अँड डिस्क्राईब्ड इन एक्स्ट्रीम इन्व्हायरमेंट. मग हे जे आर्किबॅक्टेरिया आहेत, उदाहरण जर बघायचं झालं तर थर्मस ॲक्वॅटिकस नावाचा एक बॅक्टेरिया आहे, आर्किबॅक्टेरिया आहे, जो की 45 ते 80 यासारख्या एक्स्ट्रीम हॉट इन्व्हायरमेंटमध्ये आढळतो. हा थर्मस ॲक्वॅटिकस नावाचा बॅक्टेरिया काय आहे तो थर्मोफाईल आहे, थर्मोफिलिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे. दुसरं उदाहरण बघायचं झालं तर हॅलोबॅक्टेरियम. हॅलोबॅक्टेरियम हे काय आहे तर आर्किबॅक्टेरिया आहे, जो कुठे आढळतो एक्स्ट्रीम साल्टी इन्व्हायरमेंट, अत्यंत खारट पाण्याच्या स्रोतामध्ये हा हॅलोबॅक्टेरियम आढळतो. पुढचा प्रकार आहे अल्गी. आता अल्गी काय आहे, युनिसेल्युलर असतात किंवा ते मल्टीसेल्युलरही असतात. स्पायरोगायरासारखं अल्गी जर आपण बघितलं तर ही युनिसेल्युलर आहे, एक पेशी आहे. तर केल्प काय आहे, मल्टीसेल्युलर अल्गी आहे, किंवा ब्राऊन अल्गी आहे. ब्राऊन अल्गीसुद्धा मल्टीसेल्युलर अल्गी आहे. आणि हे अल्गी जे असतात त्या युकॅरियोटिक आहेत, म्हणजे त्यांच्यामध्ये न्यूक्लियस असतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो, आणि अल्गीचं वैशिष्ट्य म्हणजे ते फोटोसिंथेटिक असतात. तुम्हाला इथे फिगरमध्ये दिसत असतील ग्रीन कलर इंडिकेट्स दे आर फोटोसिंथेटिक इन नेचर. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कशामार्फत, प्रकाश संश्लेषण क्रियेमार्फत. तर हे झालं अल्गी. पुढचा प्रकार आहे, आणि अल्गीचे सेलवॉलबद्दल जर बोलायचं झालं, बॅक्टेरियल सेलवॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. आर्कियाची सेलवॉलमध्ये काय असते, सुडोपेप्टिडोग्लायकेन असतात. आता याच्यामध्ये प्रकार आहेत. काही आर्कियाच्या सेलवॉलमध्ये सुडोपेप्टिडोग्लायकेन असते, काही आर्किबॅक्टेरियमच्या सेलवॉलमध्ये पॉलिसॅकराइड असतात. अल्गीबद्दल जर बोलायचं झालं तर अल्गीचे सेलवॉल ही प्रामुख्याने सेल्युलोज असते. पुढचा प्रकार आहे फंजाय. फंजाय हे अनेक वचन झालं, एक वचन काय असते फंगस. फंजाय काय आहेत तर दे आर मल्टीसेल्युलर. आता हे मल्टीसेल्युलर आहे त्याला एकच अपवाद आहे. कुठला आहे अपवाद तर ईस्ट नावाची जी फंगस आहे ती युनिसेल्युलर आहे, एक पेशीय आहे. ईस्टलाच बेकर सिस्ट असेही म्हणतात, आणि तिचा उपयोग कुठे आहे तर ब्रेड मेकिंगमध्ये जे वापरतात फंगस ती ईस्ट आहे. तर फंगसबद्दल आपण बोलत आहोत. ते कॅन बी मल्टीसेल्युलर और विथ एक्सेप्शन ऑफ ईस्ट दे कॅन ऑल्सो बी युनिसेल्युलर. आणि प्रोकॅरियोटिक आहेत का युकॅरियोटिक तर फंगस जे आहेत ते युकॅरियोटिक आहेत. त्यांच्यामध्ये सुद्धा न्यूक्लियस असतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो, आणि यांची सेल वॉल जी असते त्याच्यामध्ये काय असते ते कायटिन असते. आणि उदाहरण जर बघायचं झालं एक तर आपण बघितलं
इतर उदाहरण जर बघायचे झाले तर ॲस्परजिलस अँड पेनिसिलियम. पेनिसिलिन नावाचं तुम्ही अँटीबायोटिकबद्दल ऐकलं असेल, तर ते कुठून तयार होते, तर पेनिसिलियम या फंगसपासून तयार होते. आणि हे फंजाय काय असतात, ते फिलामेंटस असतात, तंतुमय असतात. तंतुमय म्हणजे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते त्यांचं. पुढचा प्रकार आहे हेल्मिन्थ्स. आता हेल्मिन्थ्स काय आहेत, तर त्यांना साध्या भाषेत काय म्हटलं जाते, वर्म्स. मग ते फ्लॅट वर्म असतील, राऊंड वर्म असतील किंवा टॅप वर्म असतील. आणि हेल्मिन्थ्स काय असतात, ते मल्टीसेल्युलर आहेत आणि युकॅरियोटिक मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत. आता यांना पॅरासिटिक वर्म म्हणतात. का म्हणतात पॅरासिटिक, कारण ते डिसीज कॉज करतात. ह्युमन्समध्ये पॅरासाइट म्हणून राहतात. आता हे जे हेल्मिन्थ्स आहेत, तुम्हाला जसं की या फिगरमध्ये दिसते आणि तुम्हाला माहिती आहे जंतू ते की उघड्या डोळ्यांनी दिसतात. मग त्यांना मायक्रो ऑर्गॅनिझम का म्हणायचं किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये त्यांचा अभ्यास का करायचा, तर याचं कारण म्हणजे ऑल these worms, parasitic worms, they fall within field of microbiology because the diseases caused by them involve microscopic eggs and larvae. म्हणजेच काय, तर हे जे हेल्मिन्थ्स आहेत, जे की वर्म्स आहेत, ॲस्कॅरिस नावाचं तुम्ही जंतूबद्दल ऐकलं असेल, तो जो डिसीज कॉज करतो त्याच्यामध्ये बेसिकली लार्वी किंवा एग्ज इन्व्हॉल्व असतात. आता ते एग्ज किंवा त्या लार्वीचा जर अभ्यास करायचा झाला तर ते मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर असते. त्याला स्टडी करण्यासाठी मायक्रोस्कोपिक टेक्निक लागतात, मायक्रोबायोलॉजीच्या टेक्निक लागतात. त्यामुळे त्यांचा अभ्यास मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. पुढील प्रकार आहे प्रोटोझोआ. आता हे प्रोटोझोआ जे नाव आहेत ते झालं अनेकवचन. एकवचन काय आहे, प्रोटोझोआन. प्रोटोझोआ जे आहेत ते युनिसेल्युलर आहेत. मग आता युनिसेल्युलर कोण कोण आहेत, बॅक्टेरिया, आर्कीबॅक्टेरिया आणि प्रोटोझोआ, ते युनिसेल्युलर आहेत. आणि हे युकॅरियोटिक आहेत की प्रोकॅरियोटिक, तर प्रोटोझोआ हे युकॅरियोटिक आहेत. त्यांच्याकडे वेल डिफाईन्ड न्यूक्लियस असतो, न्यूक्लिअर मेम्ब्रेन असतो, त्यामुळे ते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स आहेत. आता यांच्यामध्ये सेल वॉल कशाने बनलेली आहे, तर हेल्मिन्थमध्ये आणि प्रोटोझोआमध्ये सेल वॉल ॲबसेंट असते. जसे की आपल्यामध्ये, ह्युमन्समध्ये, ॲनिमल सेलमध्ये सुद्धा सेल वॉल नसते. तर प्रोटोझोआंबद्दल बोलत होतो, तर प्रोटोझोआ काय आहेत, युनिसेल्युलर आहेत, युकॅरियोटिक आहेत. आता ते फ्री लिव्हिंगही असू शकतात किंवा पॅरासिटिकही असू शकतात. पॅरासिटिक म्हणजे मोस्ट ग्रुप्स ऑफ दिस प्रोटोझोआ दे आर फाउंड टू इन्फेक्ट ॲनिमल्स और बॅक्टेरिया. तर या प्रोटोझोआमध्ये कोणकोणते उदाहरण येतात, तर अमिबा, पॅरामिशियम. तर पुढचा प्रकार आहे व्हायरसेस. व्हायरसेस काय आहेत, ते असेल्युलर, नॉन सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. दे आर नॉट मेड अप ऑफ एनी टाईप ऑफ सेल. यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल असते, मग जे की DNA असू शकते किंवा मोस्टली RNA असते. ते कशाने कवर केलेलं असते, तर यांच्यामध्ये न्यूक्लियस नसते, न्यूक्लिअर मेम्ब्रेन नसते. तर हे काही जेनेटिक मटेरियल आहे दॅट इज प्रेझेंट इनसाइड दिस प्रोटीन कोट असते. त्यामुळे यांच्यामध्ये काय असते, न्यूक्लिक ॲसिड असते, म्हणजे त्यांचं जेनेटिक मटेरियल DNA असेल किंवा RNA असेल, मोस्टली RNA असते. आणि हे प्रोटीन असते, त्यामुळे त्यांनाच काय म्हणतात, दे आर व्हायरसेस आर न्यूक्लिओ प्रोटीन पार्टिकल्स. असेल्युलर आहेत. DNA RNA जे आहे इट इज सराउंडेड बाय प्रोटीन अँड दे आर नॉट लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स. नॉन लिव्हिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. म्हणजेच नॉन लिव्हिंग का म्हणायचं, तर ते स्वतःचं रिप्रोडक्शन स्वतः कॅरी करू शकत नाहीत, ते त्यांचं मेटाबॉलिझम करू शकत नाहीत. त्यांना जर रिप्रोड्यूस व्हायचं असेल तर एका लिव्हिंग होस्टची गरज त्यांना लागते. व्हायरसेसचे उदाहरण HIV व्हायरस असेल विच कॉजेस एड्स, किंवा कोरोना व्हायरसेस ज्यांनी की कोविड कॉज केलं होतं. तर हे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे वेगवेगळे प्रकार आहेत. काय काय येते यामध्ये, बॅक्टेरिया, आर्कीबॅक्टेरिया, अल्गी, फंजाय, हेल्मिन्थ्स, प्रोटोझोआ अँड व्हायरसेस. यापैकी फक्त व्हायरसेस जे आहेत ते असेल्युलर आहेत, बाकीचे सर्व जे आहेत ते सेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. आता पुढे आपण स्कोप ऑफ मायक्रोबायोलॉजी बघूयात. आता मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते आर ऑमनी प्रेझेंट, युबिक्युटस नेचरचं आहेत, म्हणजेच ते सर्वत्र आढळतात. दे आर प्रेझेंट ऑन अस, इन अस अँड ऑल अराउंड अस. हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत दे आर मोस्ट प्रिव्हेलिंग ग्रुप ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स इन द बायोस्फिअर. सर्वत्र आढळतात. मायक्रोबायोलॉजी जी आहे या दोन विषयांभोवती फिरते. काय, तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे की सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या लिव्हिंग वर्ल्डबद्दल माहिती करून घेणं, आणि दुसरं म्हणजे त्यांच्याबद्दल जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याचा उपयोग ह्युमन काइंडच्या आणि ओव्हरऑल पृथ्वीच्या वेलफेअरसाठी करून घेणं. मायक्रो ऑर्गॅनिझम्सबद्दल माहिती करून घेणं
आणि जी काही मायक्रो ऑर्गॅनिझम्सबद्दल माहिती मिळालेली आहे त्या माहितीचा या सजीव सृष्टीच्या उपयोगासाठी उपयोग करून घेणं हे मायक्रोबायोलॉजीचं उद्देश आहे. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा उपयोग वेगवेगळ्या पद्धतीने करून घेता येतो. जसं की आपण घरात जे दही लावतो ते सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझमचं एक ॲप्लिकेशन आहे. दुधाचं दही करणे, ब्रेड तयार करणे, वाईन मेकिंग, काय झालं हे सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे बेनिफिशियल रोल्स आहेत. तर हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांचा या इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन व्यतिरिक्त जेनेटिक इंजिनिअरिंगसाठी, रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा त्यांचा रोल आहे. त्याचबरोबर एनर्जी प्रोडक्शनमध्ये सुद्धा मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा मुख्य रोल आहे. आता आजच्या लेक्चरमधील शेवटचा मुद्दा आहे ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी, म्हणजेच मायक्रोबायोलॉजीच्या शाखा. मायक्रोबायोलॉजी इज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू प्युअर मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. प्युअर मायक्रोबायोलॉजी आणि अप्लाइड मायक्रोबायोलॉजी या दोन गटात मायक्रोबायोलॉजीचं क्लासिफिकेशन करता येऊ शकते. प्युअर मायक्रोबायोलॉजीजला बेसिक मायक्रोबायोलॉजी असेही म्हणतात. आता या प्युअर मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रोबायोलॉजीच्या विविध शाखा आहेत. आता या शाखा कशाच्या आधारे विभागल्या आहेत तर दिस क्लासिफिकेशन और दिस कॅटेगरायझेशन इंटू डिफरंट ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी इन प्युअर मायक्रोबायोलॉजी इज बेस्ड ऑन टॅक्झॉनॉमिक ग्रुप्स ऑफ दॅट पर्टिक्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम. म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझमचे जे आपण विविध प्रकार पाहिलेत, बॅक्टेरिया, आर्किबॅक्टेरिया, फंजाय, अल्गी, प्रोटोझोआ, व्हायरसेस, त्यांवर आधारित मायक्रोबायोलॉजीच्या वेगवेगळ्या या शाखा तयार करण्यात आलेल्या आहेत. आता यातील प्रथम बॅक्टेरियोलॉजी म्हणजे काय असेल तर यामध्ये बॅक्टेरियाचा अभ्यास केला जातो. सो बॅक्टेरियोलॉजी इज अ स्टडी ऑफ बॅक्टेरिया. मायकोलॉजीमध्ये फंजायचा अभ्यास केला जातो. फायकोलॉजीमध्ये स्टडी ऑफ अल्गीचा अभ्यास केला जातो. सो ब्रांच ऑफ मायक्रोबायोलॉजी that deals with the study of fungi is called as mycology, whereas branch of microbiology that deals with the study of algae is called as phycology. तर आता प्रोटोझोऑलॉजीमध्ये काय असते तर जसं की याचं नावच सांगते, प्रोटोझोऑलॉजीमध्ये प्रोटोझोआचा अभ्यास असतो. सो हिअर द स्टडी ऑफ प्रोटोझोआ विल बी कॅरिड आउट अँड स्टडी ऑफ व्हायरसेस विल बी कॅरिड आउट इन दिस ब्रांच ऑफ मायक्रोबायोलॉजी, ज्याला की व्हायरोलॉजी म्हणतात. नो स्टडी ऑफ पॅरासाइट्स, हेल्मेन्स सारख्या पॅरासाइट्सचा, प्रोटोझोआसारख्या पॅरासायटिक व्ह्यूनी जो अभ्यास केला जातो तो पॅरासिटोलॉजीमध्ये आहे. सो व्हॉट आर द डिफरंट ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी बेस्ड अपॉन टॅक्झॉनॉमिक ग्रुप? बॅक्टेरियोलॉजी where study of bacteria will be carried out, mycology where study of fungi will be carried out, study of algae will be carried out in phycology, study of different protozoa will be carried out in protozoology, and viruses will be studied under this virology, whereas parasitology which deals with the study of parasites. हे झाले प्युअर मायक्रोबायोलॉजीचे वेगवेगळे ब्रांचेस. आता अप्लाइड मायक्रोबायोलॉजी. अप्लाइड मायक्रोबायोलॉजीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचे वेगवेगळे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत त्यांची उपयोगिता त्यानुसार त्यांचे काही ब्रांचेस तयार केलेले आहेत. आता इथे जे उदाहरण दिलेले आहेत डिफरंट ब्रांचेस ऑफ मायक्रोबायोलॉजी बेस्ड अपॉन देअर अप्लाइड मायक्रोबायोलॉजी, दीज एक्झाम्पल्स आर रिप्रेझेंटेटिव्ह. हे फक्त प्रातिनिधिक स्वरूपाचे उदाहरण आहेत. या व्यतिरिक्त अनेक शाखा आहेत मायक्रोबायोलॉजीच्या, जसं की इम्युनॉलॉजी, क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी, एरो मायक्रोबायोलॉजी, सिवेज मायक्रोबायोलॉजी. इथे जे दिलेले आहेत ते आपण एक एक करून पाहूयात. पहिलं आहे मेडिकल मायक्रोबायोलॉजी. मेडिकल मायक्रोबायोलॉजी काय आहे तर मेडिकल मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी वेअर स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स दॅट कॉज डिसीजेस विल बी कॅरिड आउट. डिसीज कॉज करणाऱ्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा अभ्यास या मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. मग आता यामध्ये नेमकं काय काय अभ्यास केला जातो तर जे काही डिसीज कॉझिंग मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ज्याला की पॅथोजन म्हणतात, त्या पॅथोजनचे कॅरेक्टर असतील, लाईफ सायकल असेल, पॅथोजेनिसिटी म्हणजे ते कशा प्रकारे पॅथोजन कॉज करतात, त्या सर्वाचा अभ्यास या मेडिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. पुढचं आहे फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी. फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी वेअर स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स असोसिएटेड विथ मॅन्युफॅक्चर ऑफ फार्मास्युटिकल्स विल बी कॅरिड आउट. म्हणजे काय तर या फार्मास्युटिकल मायक्रोबायोलॉजीमध्ये सूक्ष्मजीवांच्या संशोधनाने फार्मास्युटिकल उत्पादनांच्या
सुरक्षा व गुणवत्ता निर्धारित केली जाते. पुढची ब्रांच आहे फूड मायक्रोबायोलॉजी. फूड मायक्रोबायोलॉजी जसं त्याचं नाव सांगते, हिअर स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स विल बी कॅरीड आउट विच इनहेबिट, प्रोड्यूस और कंटॅमिनेट फूड. जे की अन्नामध्ये राहतात किंवा कंटॅमिनेशन किंवा स्पॉइलेज करतात फूड किंवा फूड प्रोडक्शन, मग ते जसं वाईनसारखे किंवा ब्रेडसारखे फूड प्रोडक्शनमध्ये त्यांचा रोल आहे. इडली ढोकळा हे फर्मेंटेड फूड आहेत, त्यांमध्ये त्यांचा रोल असतो. तर त्यांचा अभ्यास करणे म्हणजेच फूड मायक्रोबायोलॉजीचं रोल आहे. पुढची ब्रांच आहे डेअरी मायक्रोबायोलॉजी, ज्याला की मिल्क मायक्रोबायोलॉजी असेही म्हणतात. आता या मिल्क मायक्रोबायोलॉजीमध्ये कशाचा अभ्यास केला जाईल, तर हिअर मायक्रो ऑर्गॅनिझम्स which are associated with milk or milk products will be studied. So dairy microbiology is a branch of applied microbiology where the study of microorganisms in relation to milk and milk products will be carried out. Next branch is industrial microbiology. Industrial microbiology is a branch of applied microbiology where use of microorganisms in various industrial processes will be studied. वेगवेगळ्या इंडस्ट्रियल प्रोसेसेसमध्ये, मग ते टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा पेपर इंडस्ट्रीमध्ये असेल, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये असेल, मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा तिथे काय रोल आहे, त्या सर्वाचा अभ्यास या इंडस्ट्रियल मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. पुढचे आहे एक्झो मायक्रोबायोलॉजी. एक्झो मायक्रोबायोलॉजी इज ऑल्सो नोन ॲज ॲस्ट्रो मायक्रोबायोलॉजी अँड एक्झो मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी वेअर स्टडी ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन आउटर स्पेस विल बी कॅरीड आउट. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा स्पेसमध्ये जे अभ्यास असतो तो एक्झो मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. नेक्स्ट वन इज जिओकेमिकल मायक्रोबायोलॉजी. जिओकेमिकल मायक्रोबायोलॉजी इज ऑल्सो नोन ॲज जिओ मायक्रोबायोलॉजी. इट इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी वेअर रोल ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इन जिओकेमिकल और जिओलॉजिकल प्रोसेसेस विल बी स्टडीड. वेगवेगळ्या जिओलॉजिकल प्रोसेसेसमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काय रोल आहे, ते फॉसिल्स रिलेशनमध्ये असतील किंवा अन्य जिओलॉजिकल प्रोसेसेसमध्ये असेल, तिथे मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा काय रोल आहे ते सर्व या ब्रांचमध्ये स्टडी केलं जाईल. पुढची ब्रांच आहे वेटरनरी मायक्रोबायोलॉजी. वेटरनरी मायक्रोबायोलॉजी इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी वेअर स्टडी ऑफ बॅक्टेरियल अँड व्हायरल डिसीजेस ऑफ डोमेस्टिकेटेड वर्टिब्रेट ॲनिमल्स दॅट सप्लाय फूड, अदर युजफुल प्रोडक्ट्स और कंपॅनियनशिप विल बी कॅरीड आउट. म्हणजे पाळीव प्राण्यांना होणारे बॅक्टेरियल किंवा व्हायरल डिसीजेस यांचा अभ्यास या वेटरनरी मायक्रोबायोलॉजीमध्ये केला जातो. पुढची ब्रांच आहे मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी. आता मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजी काय आहे, इट इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ और यूज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स टू ऑब्टेन इकॉनॉमिकल व्हॅल्युएबल प्रोडक्ट और ॲक्टिव्हिटी ॲट अ कमर्शियल और लार्ज स्केल. मायक्रो ऑर्गॅनिझम्सचा एखादा व्हॅल्युएबल प्रोडक्ट तयार करण्यासाठी लार्ज स्केलवर उपयोग करून घेणं हे मायक्रोबियल बायोटेक्नॉलॉजीचं रोल आहे, जसं की बायो एनर्जीमध्ये असेल. पुढची ब्रांच आहे मायक्रोबियल जेनेटिक्स. मायक्रोबियल जेनेटिक्स काय आहे, तर इट इज अ ब्रांच ऑफ अप्लाइड मायक्रोबायोलॉजी वेअर स्टडी ऑफ जेनेटिक इन्फॉर्मेशन, इनहेरिटन्स अँड जीन एक्सप्रेशन इन मायक्रो ऑर्गॅनिझम्स विल बी स्टडीड. सूक्ष्मजीवांच्या जनुकांचा अभ्यास हे मायक्रोबियल जेनेटिक्समध्ये केला जातो. तर या मायक्रो ऑर्गॅनिझम्सच्या विविध शाखा आहेत. प्युअर मायक्रोबायोलॉजी किंवा बेसिक मायक्रोबायोलॉजीच्या शाखा, बॅक्टेरियोलॉजी, मायकोलॉजी, फायकोलॉजी, प्रोटोझोलॉजी, व्हायरोलॉजी आणि पॅरासिटोलॉजी. तर अप्लाइड मायक्रोबायोलॉजीच्या या इथे नमूद केलेल्या काही शाखा आहेत. तर आशा करते की मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र या विषयाशी तुमचा परिचय झाला असेल. लवकरच भेटूयात अशाच एका मायक्रोबायोलॉजी विषयाशी निगडीत लेक्चरसोबत. धन्यवाद.